मुकुल देव गेला हे शॉकन नाहीच. त्याला जेव्हा सुजलेल्या दढियल अवतारात कुठल्यातरी हिंदी सिनेमात साइड विलन म्हणून पाहिलं तेव्हा शॉक बसलेला. नाही, हे सुद्धा खरं नाही. त्याचा प्रवास हिरो म्हणून फार लांबचा नाही हे कुठेतरी माहीत होतं आणि ते खरं ठरलं याचा शॉक होता. मुकुल हा राहुल देवचा लहान भाऊ समजलं तेव्हाही धक्काच बसलेला. कारण मुकुल एकदम चिकना चुपडा होता. तो आला तेव्हा त्याने दस्ताकमध्ये सुष्मिता सेनचा आणि वजूदमध्ये माधुरीचा नायक केला होता. वजूदमध्ये मगर आहिस्ता आहिस्ता हे गाणंही होतं त्याला. महत्वाचं म्हणजे नाना पाटेकर सारख्या, आणि तेव्हा नाना ऐन भरात होता. अभिनेत्यासमोर तो अजिबात दबलेला वाटला नाही. मुकुल अतिशय उत्स्फूर्त अभिनेता होता. हिंदी सिनेमामधल्या चॉकलेट हिरोला साजेल असं त्याचं दिल्लीकर रूपड होतं. नाच ॲक्शन चांगलं होतं. नाही म्हणायला अतुल अग्निहोत्री आणि मुकुलमध्ये गोंधळ होत असे. बॉलिवूडमध्ये अंगात गुण असो वा नसो, टिकून राहायला भयानक चिकाटी आणि धैर्य लागतं आणि एखादं प्रोडक्शन हाऊस किंवा गॉडफादर. मुकुल देवाला टिप्स फिल्म्सच्या क्या कहनामध्ये चांगली भूमिका मिळाली होती. आधी खलनायकी आणि मग चांगुलपणाकडे जाणारी नायिका प्रीती झिंटा. शूटच्या पहिल्याच दिवशी का कोण जाणे मुकुल सेटवर पोहोचलाच नाही. मी निघालोय असं म्हणत तो निर्माता तौरानीना सांगत राहिला. त्याच संध्याकाळी त्याची हकालपट्टी होऊन तिथे सैफ अली खान आला. नेपोटिझमच्या आरोपात फार तथ्य नसलं तरी अशा वेळी बाजू सांभाळून घेणारा कोणीतरी पाठीशी उभा असलेला लागतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये. इथे तर मुकुलचा मोठा भाऊ स्वतः खलनायकी भूमिका करत आपला मार्ग चाचपडत होता. मुकुल संध्याकाळी तौरानी यांच्या कार्यालयाबाहेर थांबून राहिला, पण त्याला रिकाम्या हाती परत जावं लागलं आणि तेही घेतलेला ॲडव्हान्स देऊन. मुकुलचा प्रॉब्लेम असा होता की तो लहान चणीचा असल्याने अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी सारखा ॲक्शन हिरो वाटत नसे ना अशा चिंटू हिरोंना रोमॅन्टिक नायक बनवून चित्रपट प्रसवत राहणारे धर्मा आणि यशराज त्याच्या मागे होते. तो नेहमी मल्टीस्टार मधल्या एका चटपटीत भूमिकेत दिसू लागला. नाही म्हणायला एक गुरु महागुरु मध्ये त्याची भूमिका हिरोची होती, पण दुसरा हिरो आशुतोष राणा असल्याने सिनेमाच्या एकंदरीत दर्जाबद्दल कल्पना करू शकता. कोहराम हा नाना आणि बच्चनचा होता. त्यानंतर तब्बू. त्यामुळे मुकुल परत तो लहान भाऊ साइड ॲक्टरच राहिला. मला बऱ्याचदा मुकुल देव मध्ये विनोद मेहरा दिसतो. खैर विनोद मेहराला किमान म्हणावं असं स्टारडम होतं. मुकुलची धाव 3-4 वर्षात आटपली आणि मग तो खलनायकाच्या उजव्या डाव्या हाताच्या भूमिकेत दिसू लागला. पण गंमत म्हणजे तिथे तो लक्षात राहू लागला. यमला पगला देवाना, आर राजकुमार. असं वाटलं की नवीन निश्चलची नंतर बॉलिवूडने इज्जत ठेवली तशी मुकुलची थोडी आब राखली. तो पंजाबी सिनेमातही गेला. अँड माइंड यू, काम तो चांगलंच करायचा. पण त्याचं शेवटचं बिंदू दारा सिंग बरोबर केलेलं एक रील बघितलं. त्याला एकंदरीतच सगळ्याच गोष्टींचा कंटाळा आलेला साफ कळतो. लवकर वगैरे गेला नाही तो. उशिराच गेला. असे लोक आधीच संपलेले असतात. बातमी उशिरा कळते. प्रताधिकार नोंदणीकृत लेखक गुरुदत्त वसंत सनसुरकर.